स्वजाणीव, मूल्यवर्धनाची कथा. सेल्फ अवेअरनेस, अ स्टोरी ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. एका शांत आणि हिरव्याबाह जंगलात चिऊ नावाचा एक छोटा आणि गोंडस पोपट राहत होता. चिऊ दिसायला अतिशय सुंदर होता आणि त्याची पिसे चमचमीत हिरवी होती. पण त्याची एक मोठी अडचण होती, तो गाऊ शकत नव्हता. जंगलात दरवर्षी जंगल गायन स्पर्धा आयोजित केली जात असे. प्रत्येक पक्षी मोठ्या उत्साहाने तयारी करत असे. कोकिळाचा गोड आवाज, मोराचा मंजूळ टाहो आणि बुलबुलाची सुरेल शीळ. चिऊला हे सर्व पाहून खूप वाईट वाटायचे. त्याला वाटायचे, मी इतका सुंदर असूनही माझा उपयोग काय? माझ्याकडे मूल्यवर्धनासारखा कोणताही खास गुण नाही. एक दिवस तो उदास होऊन नदीकिनारी बसला होता. तेथे त्याला ज्ञानप्रकाश नावाचा एक वृद्ध आणि ज्ञानी घुबड भेटला. घुबडाने विचारले, काय झाले बाळा, तू इतका शांत काय आहेस? चिऊ रडत म्हणाला, ज्ञानप्रकाश दादा, माझ्याकडे गाण्याचा आवाज नाही. मी या जंगलासाठी निरुपयोगी आहे. माझ्या जीवनात मूल्यवर्धन करण्याची कोणतीच संधी नाही. ज्ञानप्रकाश घुबडाने स्मित केले आणि म्हणाला, तू गाऊ शकत नाहीस हे तुझे सत्य आहे, पण तू निरुपयोगी आहेस हे तुझे मत आहे. तू कधी तुझ्या आत डोकावून पाहिले आहेस का? तुझी स्वजाणीव काय सांगते? घुबडाचे बोलणे ऐकून चिऊ विचार करू लागला. त्याने स्वतःचे बारकाईने निरीक्षण केले. त्याला जाणवले, माझा आवाज गोड नाही, पण मी कोणताही आवाज अचूकपणे नक्कल करू शकतो. मला गाणे येत नाही, पण माझी स्मरणशक्ती खूप तीव्र आहे. मी आकाशात खूप उंच आणि वेगाने उडू शकतो, ज्यामुळे मला दूरवरचे दिसू शकते. दुसऱ्याच दिवशी जंगलात मोठी समस्या निर्माण झाली. वादळामुळे नदीचा प्रवाह बदलला आणि अनेक पक्ष्यांची घरटी धोकादायक स्थितीत अडकली. कोकिळा, मोर, बुलबुल कोणीच मदतीसाठी पुढे सरसावले नाही, कारण त्यांची गायनाची कला येथे उपयोगी नव्हती. तेव्हा चिऊ पुढे आला. त्याने त्याच्या तीव्र स्मरणशक्तीचा उपयोग केला. त्याला नदीच्या पलीकडचे सुरक्षित ठिकाणे आठवत होती. त्यानंतर त्याने आपल्या वेगाचा उपयोग करून त्या जागेची नक्कल करत इतर पक्ष्यांना सुरक्षित मार्गाबद्दल आवाज देऊन सांगितले, येथे सुरक्षित आहे, या आवाजाच्या दिशेने या. सगळ्या पक्ष्यांना वाचवल्यावर जंगल आनंदाने भरून गेले. ज्ञानप्रकाश घुबडाने चिऊकडे पाहून म्हटले, पोपटा, तुला गाणे येत नाही हे सत्य आहे, पण तुझी स्वजाणीव जागृत झाली आणि तू तुझ्या नैसर्गिक गुणांमध्ये मूल्यवर्धन केलेस. आज तू एक गायक नसून संकटमोचक आणि मार्गदर्शक बनलास. प्रत्येकाचे मूल्य त्याच्या कलेत नसते, तर त्याच्या स्वभावानुसार योग्य वेळी घेतलेल्या कृतीमध्ये असते. त्या दिवसापासून चिऊने कधीही स्वतःला कमी लेखले नाही. त्याने आपल्या खास गुणांना ओळखून त्यांचा उपयोग जंगलाच्या मदतीसाठी केला आणि तो सगळ्यांसाठी सर्वाधिक मूल्यवान सदस्य बनला. कथेचे तात्पर्य, मॉरल, स्वजाणीव म्हणजे आपण इतरांसारखे नाही याची खंत बाळगणे नव्हे, तर आपल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक आणि खास गुणांना ओळखणे. एकदा का आपल्याला आपले बलस्थान कळले की आपण त्यात मूल्यवर्धन करून जगासाठी आणि स्वतःसाठी उपयोगी ठरू शकतो.